न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ट्रकने बलेनो कारला कट मारल्याच्या कारणावरून 2 गटात हाणामारी, 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 14 जण पोलिसांच्या ताब्यात। ही घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान घडली। या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरुद्ध तक्रारीवरून दोन्ही गटातील एकूण 40 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। बाळापूर येथे विटांची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH04 CA 8460 जानेफळ कडे येत असताना देऊळगाव साखरशा येथे हर्षल प्रेमचंद नहार यांच्या बलेनो कार क्रमांक MH28 BW ला कट मारल्याच्या कारणावरून 2 गटात वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत। या घटनेनंतर देऊळगाव साखरशा येथे तणावपूर्ण वातावरण झाल्याने अतिरिक्त पोलीस कुमक व दंगा काबू पथक पाचारण करण्यात आले। दोन्ही गटातील 40 जणांविरुद्ध कलम 109, 115(2), 351, 352(2)(3), 189(2), 191(2)(3), 190 BNS नुसार गुन्हे दाखल करण्यात आले। तर यातील हर्षल प्रेमचंद नहार, रितेश प्रेमचंद नहार, राहुल विजय गायकवाड, शिवा हरी नवत्रे, शेख युनिस शेख राहुल्ला, शेख सादिक शेख राहुल्ला, शेख रजिक शेख राहुल्ला, शेख अजहर शेख अयूब, शेख मंजूर शेख मुसा, शेख याकूब शेख मुसा, शेख अफजल शेख मदार या 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले होते। आता गावामध्ये शांततेचे वातावरण आहे। सदर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।